जिल्हा परिषद मतदारसंघातील अतिशय मोठ्या संख्येने सर्वच ग्रामस्थ उपस्थित झाले। या पंचकृषीतले मुख्यमंत्र्यांचे सर्व लाडक्या बहिणींनी सुद्धा मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती लावली। आज खऱ्या अर्थाने तर 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत। आपला धामणी प्रकल्प जो या पंचकृषीतल्या काळजाचा विषय आहे, हा खऱ्या अर्थाने चंद्रईब साहेबांच्या आज्याने म्हणजे यशवंत दादांनी तो प्रस्ताव पुढे ठेवलेला होता। त्यानंतर काही कारणास्तव तो प्रलंबित राहिला। मला वाटतं 2014 ते 19च्या टर्ममध्ये चंद्रईब साहेबांनी पूर्णपणे पाठपुरावा करून त्याला मंजुरी आणलेली होती, परंतु त्याच वेळेला विधानसभेची निवडणूक लागल्यामुळे ते जाहीर करता आलेलं नव्हतं। काही कारणास्तव दुर्दैवाने आपली सीट त्या ठिकाणी गेली आणि आजी आमदारांच्या नावाने तो प्रकल्प गेला। परंतु प्रशासनामध्ये आणि ग्रामस्थांमध्ये सर्वांना माहिती आहे की आज्यांनी सुरू केलेला प्रकल्प जो नातवांनी पाठपुरावा करून त्या ठिकाणी पूर्ण केला, तो धामणी प्रकल्प सन्माननीय पालकमंत्री आबिटकर साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यातनं या ठिकाणी आज ते पाण्याचं काम झालेलं आहे। धरण सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, इथं यशस्वी पद्धतीने नरके साहेबांच्या सर्व सहकार्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। अशाच पद्धतीचं काम आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मार्फत करू इच्छितो। जिल्हा परिषद शाळा असतील त्याचं डिजिटलायझेशन असेल, जिल्हा परिषदच्या काही हॉस्पिटल्स असतील, दवाखाने असतील, डॉक्टरची सेवा असतील, अशा सर्व पद्धतीच्या गोष्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लेवलच्या सर्व गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने हे पुढे नेण्याचं आणि काम पूर्ण करायचं मानस या ठिकाणी ठेवतो। तेव्हा या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आम्ही प्रत्येक अपप्रचाराच्या, प्रत्येक प्रश्नाच्या, प्रत्येक टीकेचं उत्तर हे फक्त आणि फक्त कामाच्याच स्वरूपाने देतो। बाकी कोणत्याही पद्धतीचं उत्तर आम्हाला या ठिकाणी देता येत नाही। आमचं कामच बोलतंय। चंद्रईब साहेबांनी दिलेला हा आम्हाला मला वाटतं त्या ठिकाणी जी प्रथा पाडलेली आहे त्या प्रथेनुसार आम्ही कामानीच उत्तर देतोय। 7 तारखेपर्यंत आपण घराघरामध्ये सर्व प्रकारांच्या योजनेचं त्या ठिकाणी प्रचार करावा। PM आवास योजना असेल, हर घर सोलार योजना असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत तरुणांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम असेल, कर्ज देण्याचं काम असेल, रोजगाराला, औद्योगिकरणाला चांगल्या पद्धतीचा पाठिंबा महायुतीच्या मार्फत, शिवसेनेच्या मार्फत आपल्या सर्व सहकाऱ्यांनी नेहमीच दिलेला आहे। अशा सर्व पद्धतीच्या कामाचं स्मरण करून, प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करून धनुष्यबाण बघायचा आणि शिक्का मारायचा। 9 तारखेला धनुष्यबाणाचाच विजय या ठिकाणी निश्चित आहे, हे बोलायला या ठिकाणी वावगं राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।